छत्रपती शाहूजी महाराजांचा जय असो. जय जिजाऊ. जय शिवराय. बांधवांनो, महापुरुषांना विसरून चालणार नाही, महापुरुषांच्या विचारांना कट मारून चालणार नाही. किती लोकांनी शाहू महाराजांना अभिवादन केलं, किती लोक शाहू महाराजांना मानतात. बाबासाहेब आंबेडकर एका भाषणामध्ये आपले असे म्हणाले होते, माझी जयंती साजरी केली नाही तरी चालेल, पण राजश्री शाहूजी महाराजांची जयंती मोठ्या थाटात माटात आनंदात घरोघरी दिवाळी साजरी केल्याप्रमाणे. आजचा दिवस म्हणजे शाहू महाराजांनी जे लोक कल्याणकारी काम केलं तो एक लोकराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा दिवस आहे. भारत कितीही मोठा झाला, महासत्ता झाला, इथली स्वतंत्र लोकशाही त्याच संविधानाने नटलेली आहे, त्याच विचाराने नटलेली आहे जे विचार या महापुरुषांनी दिलेत. म्हणून दलित शोषित पीडित यांचं मन मनगट मेंदू जर कुणी सशक्त केला असेल तो राजश्री शाहूजी महाराजांनी केला असेल. शाहूजी महाराजांचा जय असो. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जाऊ. सिद्धार्थ कोंडाळकर, संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा अध्यक्ष. सर्वांना छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा. आज शाहू महाराजांची जयंती या निमित्त आम्ही आज सर्वजण पुण्यामध्ये अभिवादन करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. शाहू महाराजांनी शिक्षण सक्तीचे केले, त्यामुळं आजचा विद्यार्थी हा आपल्याला शिकताना घडताना दिसत आहे. शाहू महाराजांमुळे अनेक शाळा कॉलेज निर्माण झाले, त्यांच्यामुळे शिक्षण सक्ती झाल्यामुळे मुलांना शिक्षणाचा किंमत कळाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना समोर आपल्या शाहू महाराजांना ठेवलं. त्याच पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिकण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी जी मदत केली, त्यामुळे आज आपण बहुजन चळवळीमध्ये किंवा समाजामध्ये हे सगळं एकत्र येताना बघत आहोत. सर्वांना जय जाऊ. आज राजर्षी शाहू महाराज पूर्ण भारतभर त्यांची जयंती साजरी होत आहे. आज आम्ही शाहू कॉलेजमध्ये शाहू महाराजांच्या पुतळ्यावर येऊन संभाजी ब्रिगेडच्या वतीने सर्वांना शाहू महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. आज दिनांक 26 जून 2026 रोजी राजश्री शाहू महाराज यांची आज जयंती आहे. आज या महामानवाला आपण अभिवादन करण्यासाठी संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी, सर्व पुणे जिल्ह्यातले, पुणे शहरातले आज शाहू कॉलेज या ठिकाणी त्यांच्या स्मृतीस्थळावरती अभिवादन करण्यासाठी आज सगळे उपस्थित आहोत. छत्रपती राजश्री शाहू महाराज यांचा कार्याचा उल्लेख जर करायचा झाला तर आज जी विद्येची गंगा, ज्ञानचा सागर आज या संपूर्ण भारतामध्येच महाराष्ट्रामध्ये जो वाहत आहे, आज या सगळं ज्ञानाच्या सागराचं मुख्य स्रोत हे राजश्री शाहू महाराज यांनी त्या काळी सुरू केलं होतं. आज त्यांच्याच राजश्रयामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचे जे काही शिक्षण घेतलं त्या शिक्षणामध्ये त्यांचं योगदान खूप मोठं आहे. त्यावेळेस मुलींना, भगिनींना, त्याचबरोबर तळागाळातील अल्पसंख्याकांना शिक्षण घेणं ही खूप मोठं पर्वणी होती. आणि त्या जमान्यामध्ये, त्या काळामध्ये राजश्री शाहू महाराजांनी या सर्व त्यांना कळलं विद्येचं महत्त्व काय, आणि त्या विद्येसाठीच त्यांनी जे कष्ट केले, त्यांनी जे अहोरात्र या सर्व दीनदुबळ्यांची सेवा केली आणि सगळ्यांना एक राजाश्रय दिला. त्याचमुळं आज आपल्या घरोघरी आपण शिक्षणामुळे साक्षर झालो आणि आपण विरोधी कामासाठी संघर्ष देखील करतोय. अशा या महामानवास मी इथं त्रिवार अभिवादन करतो. जय जिजाऊ. जय शिवराय. सर्वांना सस्नेह जय जिजाऊ. बांधवांनो, राजश्री शाहूजी महाराज यांना जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीनं विनम्र असं अभिवादन करण्यात आलं. मित्रहो, राजश्री शाहूजी महाराजांचा इतिहास आपण चापसून चाळून वाचून पाहिला पाहिजे, कारण अशा या महान राजाचं कार्य तुमच्या आमच्या लक्षात आलं पाहिजे. ज्या राजानं या देशामध्ये एक नवीन क्रांती घडवली, क्रांती रचली, क्रांतीचा पाया रचला, असा महामानवांना खऱ्या अर्थानं समाजानं अभिवादन केलं पाहिजे. ज्या माणसाशी प्रेरित होऊन, ज्या राजाशी प्रेरित होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांनी आपल्या कार्याचा वसा आपल्या हातात घेतला आणि ते कार्य म्हणजे शिक्षणाची दारे खऱ्या अर्थानं जर कुणी उघडी केली असतील तर ते पहिल्यांदा राजश्री शाहूजी महाराज यांचं नाव आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. म्हणून वंचित, दलित शोषित पीडित यांचं मन मनगट मेंदू जर कुणी सशक्त केला असेल तो राजश्री शाहूजी महाराजांनी केला असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एका भाषणामध्ये आपले असे म्हणाले होते, माझी जयंती साजरी केली नाही तरी चालेल, पण राजश्री शाहूजी महाराजांची जयंती मोठ्या थाटात माटात आनंदात घरोघरी दिवाळी साजरी केल्याप्रमाणे करा. हा महान संदेश बाबासाहेबांनी आपल्याला दिला. पण आज रोजी
बांधवांनो, आपला समाज, आपली तरुण वर्ग अशा महान राजाला विसरत आहेत. म्हणून संभाजी ब्रिगेडने घेतलाय आता वसा की राजश्री शाहूजी महाराज यांचा इतिहास सुद्धा गावागावात घराघरात पोहोचला पाहिजे. मित्रांनो, शाहू महाराजांनी दाखवलेली खरी क्रांती आणि त्या क्रांतीतनं घडवलेला नवीन समाज, या समाजाने नेहमी त्यांचं ऋणी राहिलं पाहिजे. म्हणून अशा महान राजाचं कार्य आपण विसरता कामा नये. त्यांनी सांगितलेल्या रस्त्यावरती, त्यांनी दाखवलेल्या रस्त्यावरती आपण चाललं पाहिजे, तरच खरी क्रांती या देशामध्ये घडेल असं मला वाटतंय. म्हणून या विनम्र राजाला, या आदर्श राजाला, या महापुरुषाला, या महामानवाला या ठिकाणी मनापासून खूप खूप धन्यवाद देतो आणि त्यांना अभिवादन करतो. आज राजश्री छत्रपती शाहूजी महाराजांची जयंती. खरं तर शाहू महाराजांची जयंती राष्ट्रीय सणासारखी घराघरात साजरी झाली पाहिजे. घराघरात गोडधोड केलं पाहिजे. शाहू महाराजांच्या विचारांचा जागर केला पाहिजे. शाहू महाराजांनी जे तुम्हाला आम्हाला दिलंय, जातीपातीच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगण्याचं जे प्रतिनिधित्व आरक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा प्रतिनिधित्वाच्या माध्यमातून असेल, शाहू महाराजांनी जे केलं ते कुणीही केलेलं नाही. आणि शाहू महाराजांचं काम खरं तर इतकं मोठं आहे की शाहू महाराजांचं ते ऋण विसरता येणार नाही. पण आज आम्ही शाहू महाराजांच्या महाराष्ट्रात, फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रात, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. आज शाहू महाराजांची जयंती आहे. शाहू महाराजांनी आरक्षण दिलं, साधी गोष्ट नाही. आरक्षणाचं महत्व काय असतं, एखाद्या शाळा कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेताना किंवा इतर शैक्षणिक गोष्टी पूर्ण करताना त्या आरक्षणाचं महत्व कळतं. किती लोकांनी शाहू महाराजांना अभिवादन केलं, किती लोक शाहू महाराजांना मानतात. खरं तर याचं आत्मपरीक्षण करण्याचा सुद्धा आजचा दिवस आहे. आजचा दिवस म्हणजे शाहू महाराजांनी जे लोक कल्याणकारी काम केलं तो एक लोकराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा दिवस आहे. त्या शाहू महाराजांना अभिवादन करत असताना आपण एक भारतीय नागरिक म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं भारतीय संविधान, शाहू महाराजांनी जे जे त्यांच्यासोबतचे विचार आणि एकमेकांची वैचारिक देवाणघेवाण केली ते प्रत्यक्षात संविधानामध्ये उतरवलं. आणि आज जे आम्ही पाहतोय, आज भारत कितीही मोठा झाला, महासत्ता झाला, इथली स्वतंत्र लोकशाही त्याच संविधानाने नटलेली आहे, त्याच विचाराने नटलेली आहे जे विचार या महापुरुषांनी दिलेत. म्हणून बांधवांनो, महापुरुषांना विसरून चालणार नाही, महापुरुषांच्या विचारांना कट मारून चालणार नाही. एवढंच काय, जर आरक्षण दिलं असेल, प्रतिनिधित्व दिलं असेल, शाहू महाराजांनी त्या काळी जर आपल्या आईवडिलांनी मुलाला शाळेत नाही पाठवलं तर 2 रुपयाचा दंड करत होते. का? तुमची मुलं शिकली पाहिजेत, तुमची मुलं पायावर उभी राहिली पाहिजेत आणि तुमच्या मुलांनी तुमचंच काय, समाजाचं नाव मोठं केलं पाहिजे. आज जे काही आहोत ते राजश्री शाहू महाराजांनी. मग वसतिगृह असतील, मुलातले कलागुण ओळखून त्यांनी ज्या क्रीडा प्रकारामध्ये, वेगळ्या वेगळ्या खेळामध्ये त्यांचं प्रावीण्य त्या ठिकाणी ओळखलं. जातीय अस्पृश्यता म्हणजे मिटवण्याचं काम स्वतः शाहू महाराजांनी केलं. म्हणजे खूप महान काम आहे. अशा महान राजाला आपल्या सर्वांच्या वतीनं, महाराष्ट्राच्या वतीनं खरं तर एक माणूस म्हणून, एक भारतीय नागरिक म्हणून अभिवादन करत असताना अभिमान आहे याचाच वाटतो की त्या शाहू महाराजांच्या विचाराचे वैचारिक वारसदार आम्ही आहोत. त्यांच्या विचाराचा शेवटपर्यंत, जोपर्यंत आपल्या शरीरात श्वास घेण्याची क्षमता आहे तोपर्यंत त्या विचाराचा जागर करत राहू आणि शाहू महाराजांचे विचार जिवंत ठेवत राहू. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. सर्वांना